दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया। संभाजीनगरमध्ये महापालिका मुख्यालयासमोर निष्काळजीपणा समोर आलेला आहे। मुख्यालयापासून 100 मीटर अंतरावरती 5 ते 7 फूट खोल खड्डा हा आपण पाहतोय। महापालिका मुख्यालयासमोरच जीवघेणा हा खड्डा पाहायला मिळतोय। सध्या मी छत्रपती संभाजीनगरच्या टाउन हॉल या परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये महानगरपालिकेची मुख्य इमारत आहे। मी इथून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही समोर 100 मीटरवरती जे दिसतंय ती वास्तू महानगरपालिका आहे आणि इथूनच संपूर्ण शहराचा कारभार हा होत असतो। आणि याच ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की माझ्या बाजूला हा मॅन होल तुम्ही पाहू शकतात। या ठिकाणी अशा पद्धतीने हा जो मॅन होल आहे हा उघडा आहे। अवघ्या महापालिकेच्या 100 मीटर अंतरावरती हा मॅन होल अशा पद्धतीने उघडा आहे। हा मॅन होल एवढा मोठा आहे की 2 ते 4 व्यक्ती नव्हे, अख्खी सायकल किंवा एक बाईक यामध्ये जाऊ शकते। पण धक्कादायक बाब म्हणजे यावर कोणतेही झाकण नाही, कोणतेही बॅरिकेडिंग नाही आणि कोणताही इशारा देणारा फलकही नाही। सर्वात मोठा धोका पावसाळ्यात निर्माण होतो, कारण पुढील 2 ते 3 किलोमीटर अंतरापासून संपूर्ण जो पावसाचा पाणी आहे याच नाल्यामध्ये येतो। मुसळधार पाऊस झाला की रस्त्यावर तब्बल 2 ते 3 फुटापर्यंत या परिसरामध्ये पाणी साचलेले असते। अशा वेळी मॅन होल पूर्णपणे पाण्याखाली जातो आणि कुठे रस्ता संपतो, कुठे मृत्यूचा हा खड्डा सुरू होतो याचा कोणताही अंदाज नागरिकांना येत नाही। तो ही बाजू VIP रोड आहे, हा VIP रोडचा रस्ता आहे आणि ही जी बाजू आहे तर ही बाजू महानगरपालिकेचा रस्ता आहे। तुम्ही पाहू शकता तर किती वर्दळीचा हा भाग आहे आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा ह्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असतं आणि अशीच मॅन होल शहरामध्ये अनेक ठिकाणी उघडे आहेत। जर यामध्ये एखादा व्यक्ती गेला तर त्याची लांबी रुंदी खोली तुम्ही पाहू शकतात की हा या एवढा मोठा यातून गेला तर हा थेट कुठल्याही पद्धतीचा इथे त्या वाचवण्याची संधी मिळणार नाही। अशा पद्धतीचं या ठिकाणी हा मॅनहोल आहे। अशीच मॅनहोल शहरात अनेक ठिकाणी उघडा आहे। प्रशासनाने आता तातडीने कारवाई करत हे मॅनहोल बुजवण्याची गरज निर्माण झाली आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।